नमस्कार मित्रांनो. शेअर बाजारात काहीतरी मोठी होण्याची गोष्टी दिसत आहेत. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये एक खूप मोठी रॅली आपल्याला बाजारात दिसेल आणि एक मोठा नफा मिळवण्याची संधी बाजारात असेल. कारण एकतर इराण-इस्रायल युद्ध संपेल किंवा चिघळेल, संपण्याची शक्यता जास्त आहे. पण त्यानंतर अजून एक गोष्ट होते ती म्हणजे 3 आणि 4 तारखेला आपल्याकडे RBIची पॉलिसी मीटिंग होते, मॉनिटरी मीटिंग. तिथे काहीतरी एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. कदाचित रेट वाढले तर नकारात्मक परिणाम दिसतील. सो त्यामुळे दोन्ही गोष्टीला तयार राहण्याचं गरजेचं आहे. पण एक सांगतो मित्रांनो, मार्केट कसंही असो पैसा बनतोच, पण त्यासाठी सेटअप आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची आहे. आज मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी दाखवतो ना बॉलिंजर बँडची, जो एकदम नवखा जरी मनुष्य असेल ना त्यालाही ती किती उपयुक्त होईल ते तुम्ही आजच्या व्हिडिओवरूनच ठरवा. आणि बॉलिंजर बँडच्या अशा काही गोष्टी मी याच्यामध्ये डिस्क्लोज करणार आहे, एक्सप्लोअर करणार आहे की तुम्ही शॉक व्हाल की कसं आपण लॉंग टर्म पोर्टफोलिओ. कारण आताचं जे मार्केट आहे ना, आताची जी परिस्थिती आहे ना, ती लॉंग टर्मसाठी ह्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती होऊच शकत नाही. कारण असं नेहमी म्हणतात की पैसा जो बनतो तो बेअर मार्केटमध्ये. आता तुम्ही बघा, चांगले चांगले स्टॉक जे फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहेत ते जास्तीत जास्त स्टॉक आपल्याला डिस्काउंट रेटमध्ये भेटतात. पण त्याच्यात अचूक एंट्री कधी करायची हे आपण आजच्या स्ट्रॅटेजीमधनं बॉलिंजर बँडच्या समजून घेणार आहोत. खूप साधी, सोपी आणि सहज स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. त्यानंतर काय होतं की मार्केटमध्ये जो मूव्ह होऊन जाते तेव्हा टी व्हीवरती, न्यूजपेपरमध्ये आपल्याला समजतं की इथे रॅली झाली आहे, ह्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट झालं आहे. पण ते जर आपल्याला अगोदर समजलं तर सो ब्रेकआउट स्ट्रॅटेजी नेमकी बॉलिंजर बँडच्या मध्येनं ती संधी कशी ओळखायची, कशा पद्धतीत सेटअप असतं, काय प्राईज ॲक्शन असते तेही आपण समजून घेणार आहोत. जेणेकरून ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जिथे कमी वेळेत कमी कष्टात एक चांगला पैसा बनतो, पण तिथे कसं आपण अचूक वेळेत एंट्री करायची, कशी आपण ते ब्रेकआउट स्टॉक निवडायचे हेही आपण आजच्या व्हिडिओ समजून घेणार. आणि सर्वात महत्त्वाचं जो माझा नावडता विषय, आपण खूप लोकांना ती गोष्ट हवी असते ती मस्त इंट्राडेमध्ये कसं काम करता येईल. सो इंट्राडेमध्ये छोट्या टाईम फ्रेममध्ये सुद्धा आपण बॉलिंजर बँडचा कसा कल्पकतेने वापर करू शकतो ना, हे आपण सगळ्या ह्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. सो आजचा व्हिडिओ एवढा पॉवरफुल असेल ना मित्रांनो, विनंती फक्त एकच आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, पुन्हा सांगतो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, याच्यात तुम्हाला काही व्हॅल्युबल नॉलेज भेटलं, अशा काही गोष्टी ज्या पेड कोर्समध्ये पण भेटत नाही, जर तुम्हाला त्या भेटल्या आणि जर तुम्हाला तो उपयुक्त वाटला तर आवर्जून लाईक करा. त्याने आमची ना जी हिंमत आहे किंवा आम्हाला जी एक नवी ऊर्जा भेटते अजून काहीतरी चांगलं तुमच्यासोबत घेऊन यायचा. आणि सर्वात महत्त्वाचं, जे लोक, जे तुमचे मित्र, नातेवाईक शेअर बाजारात काम करतात पण मागील प्रत्येक दिवस लॉसमध्ये आहेत, त्यांना हा व्हिडिओ आवर्जून पाहतो मित्रांनो. एखाद्याच्या आयुष्यात जर सोनं होत असेल ना, त्यासारखी दुसरी चांगली गोष्ट असू शकते. आणि खूप लोक आता बोलतील की नाही सर, खूप जण लॉसमध्ये आहेत ना. सेबी सांगते, आपणही सांगतो की शेअर बाजारात काम करणारे 90% लोक हे लॉसमध्ये आहेत, मान्य आहे. अहो पण कुठल्या व्यवसायात प्रॉफिटमध्ये आहेत? आज भारताची आकडेवारी आपण जर बघितली ना, MSMEचे जे हे स्टार्टअप सुरू झाले आहेत, जे छोटे छोटे उद्योग सुरू झाले आहेत प्रत्येक प्रकारचे, त्यातले 90% उद्योग हे फेल झाले आहेत, अपयशी झाले. सो रिस्क फेल्युअर होण्याची सगळीकडेच आहे. पण आता मार्केटशिवाय काय पर्याय काय सांगा मला. कारण ही जी पेट्रोल वाढ वगैरे जी दिसते ना 5 रुपयाची वगैरे ना, हे टेलर आहे. खरा पिक्चर तुम्हाला आता समजेल. कारण मी मागच्या वेळेस बोलत होतो की तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले तर बघा की इलेक्शननंतर आपल्याला सगळे तेलामध्ये, डिझेलमध्ये भाव वाढलेले दिसतील. कारण ज्या पद्धतीत रुपयाचं अवमूल्यन होतं ना, डॉलरच्या तुलनेत रुपयाची जी घसरण सुरू आहे ना, ती खूप धक्कादायक आहे मित्रांनो. आणि आश्चर्य वाटायला नको जर आपलं पेट्रोल 150च्या आसपास तुम्हाला पाहायला भेटलं तर. सो महागाई एवढी असेल ना, आणि जसं मी मगाशी बोललो की RBIची मॉनिटरी पॉलिसी येते, मला खूप शक्यता वाटते. कारण जर ही
इन्फ्लेशन रोखायचं असेल ना, रुपयाच्या अवमूल्यनला कुठेतरी लगाम घालायचं असेल तर बँकांना व्याजदरात वाढ केल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि मला वाटतं हमखास येणाऱ्या 3-5 तारखेला जी मीटिंग आहे RBI पॉइंटेड पॉलिसीची मीटिंग, तिथे त्या गोष्टी आपल्याला जाणवतील. सो येणारा काळ खूप कठीण आहे मित्रांनो, खूप कठीण आहे. आणि ती गोष्ट तुमच्या दरवाजापर्यंत येईपर्यंत तुम्ही थांबू नका. तुम्ही आत्तापासूनच स्वतःला प्रिपेअर करा. आणि शेअर मार्केटसारखं दुसरी कुठली गोष्ट असूच शकत नाही. का? एक तर इथे असं काही नाही की खूप काही शिक्षण असायला हवं. साधा शेतकरी असेल, गृहिणी असेल, महिला असेल, कोणी ज्याच्या मनात जिद्द आहे, ज्याच्या मनात अभ्यास करण्याची तयारी आहे, ज्याच्या मनात स्वतःला सिद्ध करण्याची हे ऊर्जा आहे ना, तो प्रत्येक व्यक्ती हा करू शकतो. इथे कुठल्या अनुभवाची गरज नाही, कुठल्या भाषेची इथे अडचण नाही, काही नाही आहे. पण ते तुमच्या मनात असलं पाहिजे की नाही यार, जर लाखो लोक दररोज इथून चांगला पैसा कमवतात तर आपण का कमवू शकत नाही. आणि जर तुम्हाला तुमच्यावरती, तुमच्या कर्तृत्वावरती जर विश्वास असेल ना, तर मित्रांनो हे शेअर मार्केट तुमच्यासाठी आहे. काय होतं, आपण आपल्या कॉलेज जीवनात वगैरे पण बघतो, एखाद्या मुलीने एकाच्या कानफाड्यात मारली तर ती गोष्ट पूर्ण ह्याच्यावर बोंबलत जाते, पसरत जाते. वाईट गोष्टीचा प्रसार खूप फास्ट होतो. पण जे चांगल्या गोष्टी घडतात ना, त्याचं लोक कौतुक करताना सुद्धा मागे दिसतील. बाजारात लॉस होतो खूप जणांना, मान्य आहे, पण प्रॉफिट होतो ते कुठे आपण बघतोय. असे कितीतरी मुलं आहेत, असे मी मोठ्या लोकांचं नाही सांगत आहेत, करोडोमध्ये कमवतात. आपलेच काही विद्यार्थी आहेत जे सामान्य कुटुंबातले आहेत, कोण नोकरी करत आहे, कोण शेती करत आहे, कोण व्यवसाय करतो आहे, कोण गृहिणी आहेत. काय नफा बघाल तुम्ही, हैराण व्हाल. आणि मी का बोलतोय की मार्केट कसंही असो, की तुम्हाला जर तुमचा अभ्यास योग्य असेल, तुमच्याकडे एक चांगला सराव असेल, चांगलं एक हँड होल्डिंग असेल, एक चांगल्या तज्ज्ञासोबत तुम्ही काम करताय, तर मार्केट इथे प्रत्येकाला संधी देतोय. त्या दिवशी मला बोलताना कोणतरी बोललं की सर नाही, गेली 2-3 वर्षांना मार्केट खूप बेकार चालू आहे. पहिलं ते ट्रम्पचं टॅरिफ कार्ड होतं, नंतर युद्धाचं. मुलं असे असून सुद्धा लोकांनी पैसे कमवले. मी तुम्हाला आता एक गोष्ट दाखवतोय मित्रांनो, आपण तेच शिकणार आहोत की कसं बॉलिंजर बँडच्या मदतीने आपण दुनियेच्या अगोदर ब्रेकआउट होणारे अगोदर समजून घेणार आहोत. कारण आज बॉलिंजर बँडबद्दल मी नुसता तो कसा वापरायचा ते नाही सांगत आहे. सो त्याचं वेगळं पण काय, कसा तो अजून कल्पकतेने वापरता येऊ शकतो, हे आपण आज बघणार आहोत. तुम्ही इथे बघा, हा इथे मी लावला आहे भेलचा, भारत हेवी इलेक्ट्रिकल्सचा स्टॉक आहे, बरोबर आहे. तुम्ही विचार करा मित्रांनो, हे टेरिफ, ते युद्धाचं संघर्ष किंवा सगळ्या गोष्टी, डॉलरचं रुपयाचं अवमूल्यन, हे सगळं चालूच आहे ना. तरीसुद्धा ह्या स्टॉकनी मागच्या इथे बघा 8 एप्रिलपासून ह्या स्टॉकने किती पैसे रिटर्न दिले तो तुम्ही बघा. आणि तुम्हाला मग आता पटेल की मी जे बोलतोय ते बरोबर आहे का. हे बघा, 8 एप्रिलपासून 6 एप्रिलपासून जवळजवळ 6 एप्रिल ते 6 मे, अजून 6 जून पण, अजून 10-20 दिवस बाकी आहेत, 63% रिटर्न दिला आहे. मी खूप मागची गोष्ट नाही दाखवत आहे, मी आत्ताची दाखवतो की आत्ता एप्रिल महिन्यामध्ये, मागच्या एप्रिल महिन्यानुसार ते आत्तापर्यंत अवघ्या 40-50 दिवसामध्ये ह्या स्टॉकने जवळजवळ 60% रिटर्न दिला. आणि हा रिटर्न भेटणार, ओके, अशा पद्धतीत परत हा एवढा भेटेल कोणाला माहीत नाही. पण ह्याच्यामध्ये ब्रेकआउट झाला आहे, ह्याच्यात काहीतरी वेगळं घडलं आहे, हे मात्र चार्टने बरोबर सांगितलं होतं. आणि हे सगळं घडलं जेव्हा असं नकारात्मक वातावरण पूर्ण जगभरात होतं. आपण बोलतो ना जगभरातल्या मार्केटवर परिणाम झाला वगैरे वगैरे, काही नाही आहे. अमेरिकेचं मार्केट लाईफ टाईम हायवरती आहे. तुम्ही कोप्सी बघा, तैवानचं मार्केट बघा. सो मार्केट म्हणा किंवा कुठेही ह्या गोष्टी चालूच असतात, अस्थिरता ही नेहमीच असते. जर ती स्थिरता असेल, जर तिथे कम्फर्ट असेल, तर सगळेच तिथे काम करतील ना. मी नेहमी सांगतो, हिचं नाव शेअर मार्केट नाही, शेअर मार्केट असलं पाहिजे. शेअर बाजारातून पैसा कमवण्यासाठी वाघासारखं काळेच तर असावं लागतंच, पण वाघासारखं चपळ आणि कॉन्फिडंट पण असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. सो इथे बघा, मी ह्या सेटअपबद्दल बोलणार आहे की ज्या सेटअपबद्दल कोणी बोलत नाही आहे जास्त. बॉलिंजर बँडचा ही जी एक अवस्था आहे, हा जी एक स्टेज आहे ना,
इथे जर तुम्ही बघितलात ना तर तुमच्या इथे लक्षात येतं की इथे पूर्ण काही दिवस जवळजवळ 31 ऑक्टोबरपासून म्हणजे नोव्हेंबरपासून ते एप्रिलपर्यंत म्हणजे जवळजवळ 5-6 महिने एक बेस बिल्डिंग होत होती ह्या स्टॉकमध्ये, एक बेस बनत होता. आणि त्यानंतर जो स्फोट झाला तो तुम्हाला दिसतोय. आणि हा स्फोट अशा वेळेस आहे किंवा जेव्हा जगातले सगळे बाजार कोलमडत होते असं लोक म्हणतात. स्पेशली भारतीय बाजारात तर कमालीची अस्थिरता होती. कोणीही मनुष्य बिनधास्त एखादं पोझिशन घेऊन जाताना 10 वेळा विचार करेल असं वातावरण असताना सुद्धा हा स्टॉक जेव्हा एवढा वर जातो ह्याचा अर्थ हा आहे की परिस्थिती कशी असो, जर त्या कंपनीमध्ये जर स्ट्रेंथ असेल, तिचे फायनान्शियल चांगले असतील, तिची प्राईस गुंतवणूकदारांना जर लुक्रेटिव्ह वाटत असेल तर त्या स्टॉकला वर जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. पण हे अगोदर कसं समजतंय तेही बॉलिंजर बँडच्या मदतीने हे मी तुम्हाला आज प्रॅक्टिकली दाखवेन मित्रांनो. सो पहिलं समजून घेऊया की हा बॉलिंजर बँड नेमका कसा असतो. अच्छा, पुन्हा सांगतो, ही स्ट्रॅटेजी नवीनातलं नवीनसुद्धा म्हणजे जो मार्केटमध्ये ज्याला काही माहिती नाही पण ज्याला सुरुवात करायची आहे त्याच्यासाठी सुद्धा ही स्ट्रॅटेजी जबरदस्त फायदेशीर असेल. आणि जे नेहमी काम करत आहेत पण तरीसुद्धा अपयशी आहेत त्यांनाही अपयश संपून यशाकडे जाण्यासाठी ही स्ट्रॅटेजी प्रचंड फायदेशीर असेल. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो की ही जी व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांना मित्रांनो हे करा, शेअर करा आणि लाईक आवर्जून तर कराच करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये लिहा. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि हां, तुमचं कौतुक आहे ना ते मला प्रवृत्त करतं असे चांगले चांगले व्हिडिओज. सो बॉलिंजर बँड हे करताना मी आता इथे ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट लावला आहे. अच्छा, एक फक्त डिस्क्लोजर देतो की मी कुठलंही इथे रिकमेंडेशन देत नाही, बाय अँड सेलचा सल्ला देत नाही, ॲडवाईस देत नाही, टिप्स देत नाही. मी जे काही स्टॉकचं नाव घेतो, ज्या काही इंडेक्सबद्दल बोलतो आहे ते फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बोलतो आहे. तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल शेअर बाजारात तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला आवर्जून घ्या. कारण शेअर बाजार रिस्क असते, होय असते, किती असते आपण ठरवतो आहे. पण कशी ते सगळं मी तुम्हाला दाखवेन. पण पहिलं आपण समजून घेऊया की हा बॉलिंजर बँड कसा असतो. सो मी थोडंसं इथे हे करेन. बघा, जर तुम्ही इथे टाकलात इंडिकेटरमध्ये बॉलिंजर बँड किंवा BB, सो असं येते. हे बघा, आता मी इथे हे केलं म्हणून बॉलिंजर बँड असं लिहा किंवा तुम्ही डायरेक्ट BB लिहा. सो तुम्हाला बॉलिंजर बँडमध्ये त्याच्यावर क्लिक करा. सो असा एक तुम्हाला चार्ट ओपन होईल मित्रांनो. सो ह्याच्यात जर तुम्ही बघाल, मी असं धरतो आहे की खूप लोक नवीन आहेत जो व्हिडिओ बघतात आणि त्यांना शेअर बाजारातून चांगलं काम करायचं आहे, एक चांगला सातत्यपूर्ण नफा मिळवायचा आहे, एक चांगलं यश मिळवायचं आहे. आणि त्या नौख्यांच्या याच्या हिशोबानेच मी सांगतो आहे की हा जो बॉलिंजर बँड हा असा असतो, ह्याला एक मिडल बँड असतो, हा अपर बँड असतो आणि एक लोअर बँड असतो. ह्याची खासियत काय माहिती आहे मित्रांनो, ह्याची खासियत ही आहे ना की एक असं इंडिकेटर आहे जिथे व्हॉलॅटिलिटीसुद्धा रिलेट होते. कारण ऑप्शन ट्रेडिंगसारखा प्रकार जो असतो ना किंवा शेअर बाजारात पैसा जर बनवायचा असेल ना तर तुम्हाला व्हॉलॅटिलिटी असायला हवी. बाजारात शांत बाजारात, नीरस बाजारात, थांबल्यासारख्या बाजारात पैसा बनत नाही. पैशासाठी व्हॉलॅटिलिटी तो कुठल्याही बाजूने फुटायला हवा, वरती किंवा खाली. सो ही गोष्ट आपल्याला बॉलिंजर बँड येते आणि म्हणून बॉलिंजर बँड जगभरात जास्त लोक वापरतात. सी ह्याच्यातली ही जी काही 2-3 स्टेज असतात. कुठली स्टेज असते तर पहिली एक स्टेज असते की दोन्ही बँड, अप्पर बँड आणि हा लोअर बँड, हा जो मिडल बँड आहे लाल कलरचा त्याच्या जवळ येतात, ज्याला आपण कॉम्प्रेस बोलतो. ओके, सो ज्या वेळेस ते जवळ येतात ना तेव्हा मार्केट किंवा तो स्टॉक एका जागेवर थांबल्यासारखा दिसतो. आणि हा खूप कंटाळवाण आणि निरस असा प्रकार आहे. कारण जास्तीत जास्त ट्रेडरचा पैसा किंवा जास्तीत जास्त लोकांचा पैसा हा ह्या स्टेजमध्ये जातो. पण ही स्टेज दुर्लक्षण करून चालण्यासारखी आहे का तर नाही, बिलकुल नाही. तर ही सगळ्यात जास्त महत्त्वाची स्टेज आहे. बघा, 3 प्रकारचे ट्रेंड आपल्याला दिसतात. जेव्हा हा वरच्या बाजूला फुटतो, हे जेव्हा बॉलिंजर बँड वरच्या बाजूला करू होतो आहे तर हा अप ट्रेंड सुरू झाला. खालच्या बाजूला जेव्हा जातो तेव्हा तो डाऊन ट्रेंड सुरू झाला. हे दोन्ही ट्रेंड आहेत. पण हा जो महत्त्वाचा जो ट्रेंड आहे तो हा आहे. ही स्टेजची ही आहे जिला म्हटलं जातं स्विच.
आणि ही जी स्टेज आहे ना, इथे प्रचंड पैसा लोकांचा गमावला जातो, कारण मार्केट वर खाली एका छोट्या रेंजमध्ये जात असतं, ज्याला साईडवेज मार्केटसुद्धा बोलतो. आणि जास्तीत जास्त लोकांचा पैसा इथे जातोच जातो, पण मोठ्या प्रमाणात ओव्हर ट्रेडिंग होणं, स्टॉपलॉस हिट होणं, हा प्रकार सगळा इथे होतो. आणि म्हणून ही स्टेज डीपली समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. मी खात्रीने सांगतो, ज्या काही गोष्टी सांगतोय ना, त्या कुठल्याही पुस्तकात किंवा कुठल्याही पेड कोर्समध्ये लाखो हजारो रुपये भरूनसुद्धा तुम्हाला ती माहिती मिळेल की नाही माहिती नाही. पण मी जे काय सांगतो ना, ते माझा एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे ना, त्या आधारे मी तुम्हाला सांगतो. कारण ज्या दिवशी तुम्हाला बघा, एक लक्षात घ्या, आपण गाडीचा ॲक्सिडेंट होतो, गाडी चालवतो, तर गाडी स्पीडने कशी चालवावी, थर्ड गिअरवर टॉप गिअरवर कसं, ह्यापेक्षा गाडी कशी थांबवता येईल हे जर पहिलं समजून घेतलं, तर कुठली गोष्ट केली नाही पाहिजे हे जर समजलं ना मित्रांनो, तर यश खूप लांब नाही आहे. सो हा जो प्रकार आहे ना, हा लोक खूप टाळतात, कारण हा नुसता आपला लॉस टाळण्याचा प्रकार नाही आहे किंवा ओव्हर ट्रेडिंग टाळण्याचा प्रकार नाही. तर हा जो स्वीज नावाचा जो प्रकार आहे, ही जी प्रोसेस हे आहे, त्याला एक अवस्था बोलू शकतो आपण. ती एका मोठ्या ट्रेंडची नांदी आहे. कारण हा स्वीज संपल्यानंतर ज्या पद्धतीत मार्केट फुटतं, मग ते खालच्या दिशेला असो किंवा वरच्या दिशेला, ते जबरदस्त. आणि म्हणून ह्या प्रोसेसमध्ये, ह्या अवस्थेमध्ये टिकून राहणं, संयमाने थांबून राहणं खूप गरजेचं आहे. कारण हे जर तुम्हाला समजलं ना मित्रांनो, तर एक सांगतो, लोकांना ब्रेकआउट झाल्यानंतर समजेल, पण तुम्हाला अगोदर समजेल. त्यामुळे ही गोष्ट खूप समजून घ्या. इथे बघा, इथे काय झालं आहे, हा जो स्वीज हा जो प्रकार आहे, ओके, इथे दोन्ही जे बँड आहेत, लोअर बँड अपर बँड, हे दोन्ही मिडल बँडच्या जवळ आले, याला स्क्वीज बोलतात. ओके, सो ज्या वेळेस तुम्हाला बॉलिंजर बँडवर हा प्रकार दिसेल, त्यावेळेस एक काम करणं गरजेचं आहे, की त्यावेळेस ट्रेडिंग करणं किंवा काही गुंतवणूक करणं असेल टाळणं गरजेचं आहे, कारण हा बेस बनतो आहे. सो पुन्हा सांगतो, बाजारातनं संयम खूप महत्त्वाचा आहे. ज्या दिवशी मित्रांनो तुम्ही प्राईस किंवा प्रॉफिटपेक्षा प्रोसेसवर फोकस कराल ना, तुमची ट्रेडिंग एका वेगळ्या लेवलला असेल. पण होतं आहे काय, की लोक ना, म्हणजे असं होतं आहे की बाय सेलचं बटन दाबता आलं की मी ट्रेडर झालो. कुठेतरी व्हिडिओवरती, यूट्यूबवरती एखादे इंडिकेटरचे व्हिडिओ बघितले, कोणाचा तरी नफा बघितला, मनुष्य प्रेरित होतो आणि बाजारात येतो. तर तसं नाही मित्रांनो, बाजार तुम्हाला तेव्हाच रिवॉर्ड करेल जेव्हा तुम्ही बाजाराला समजून घ्याल, जेव्हा तुम्ही मार्केटची टेंडन्सी समजून घ्याल. खूप गोष्टी आहेत, असंच नाही बघा. आणि हे मी असं हवेत नाही सांगत आहे, आम्ही गेल्या आठवड्यात तुम्हाला सांगतोय बघा, भेल तर आम्ही घेतलाच होता, भेल ह्या स्टेजला आम्ही घेतलाच होता आणि खूप छान पैसा विद्यार्थ्यांनी कमवला होता. मागच्या आठवड्यात पण तुम्हाला दाखवतो, आठवडा बघा, तुमच्या लक्षात येईल. 3-4 कितीमध्ये 18, 19, 20, 21 4च दिवस ट्रेड घेतले. आठवडा 5 दिवसाचा, 5 दिवसात 4-5च ट्रेड घेतले. खूप ट्रेड न घेता कमी ट्रेड घ्यायचे, हे विद्यार्थ्यांनी घेतलेले मी ट्रेड दाखवतो. हे कसे त्यांनी प्राइस ॲक्शनच्या आधारे अतिशय कल्पकतेने वेळेवर ट्रेड घेतले. तुम्ही इथे बघा, 18 तारखेला विबेल घेतलं होतं, कारण आमची मुलं काय करतात, मॅक्झिमम फोकस हा BTS ट्रेडवर किंवा स्विंग ट्रेडिंगवर करतात. ते इंट्राडेमध्ये भाग घेत नाही. इंट्राडेमध्ये असतो एखाद दुसरा ट्रेड असतो, म्हणजे त्यांच्या कॅपिटलच्या 10% फक्त ते तिथे वापरतात. सो इथे बघा, इंट्राडेमध्ये हा ट्रेड दिसेल तुम्हाला, सेन्सेक्सचा एक्सपायरी होती. इथे तुम्ही बघितलात ना, तुमच्या लक्षात येतील रिस्क मॅनेजमेंट काय असते. एंट्री प्राईस बघा 363 स्टॉप लॉस आहे 385, म्हणजे कितीचा, 20 अंकाचा पण स्टॉप लॉस नाही. म्हणजे हा ट्रेड जर त्यांचा फेल झाला असता तर त्यांना नुकसान किती होतं माहिती आहे, फक्त 400 रुपयाचं. पुन्हा इथे बघा, 400 रुपयाला ट्रेड घेतला, स्टॉप लॉस आहे 350, म्हणजे नुकसान झालं तर किती, फक्त 1000 रुपयाचं. सो तुमचं जेव्हा कॅपिटल सुरक्षित राहण्याला जेव्हा तुम्ही फोकस करायला मित्रांनो, नफा बाय प्रोडक्ट येतच जाईल. ओके, सो हे जे ट्रेड आहेत ना, हे 3 ट्रेड ह्याचे आहेत, 4 ट्रेड. सेन्सेक्ससुद्धा हा BTS ट्रेड आहे. हा 18 तारखेला विबेल घेतला होता.
हे BTST ट्रेडमध्ये ह्यांना पैसा भेटतो ना, तो स्ट्रेस फ्री असतो कम्पेअर टू इंट्राडे. होत आहे का की दुपारपर्यंत सगळा डाटा समोर येतो, प्राईज ॲक्शन समजते, मल्टिपल टाईम फ्रेममध्ये आपल्याला त्याचं ॲनालिस करता येतं आणि आपण एक ट्रेड घेऊन, एक पोझिशन घेऊन दुसऱ्या दिवशीसाठी जातो. व्हॉल्यूम वगैरे सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातात. आणि त्याच्यानंतर काय होतं माहिती आहे मित्रांनो, पूर्ण रात्रभरात ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी तो ट्रेड परफेक्ट ठरतो, तर एक मोठा नफा आपल्या हातात येतो. दिवसभरात काय होतं, 1000-2000 बघितले ना, काय जो घाबराघुबरा होतो, जवळ स्टॉप लॉसला होतो, स्टॉप लॉस एकदम टाईट ट्रेड करतो आणि मग होतं काय की ट्रेड तर अचूक घेतो पण फटकन बाहेर पडतो आणि मग नंतर अजून वर गेला काही हिंमत होत नाही. ओके, ओव्हरनेट तसं नसतं, सकाळी तुम्हाला जे असेल ते घ्यावं लागतं. ओके, सो VBL घेतला होता, थोडाच नफा भेटला, मार्केटची अस्थिरता होती, पण टेक महिंद्रा जो घेतला ना, तो धमाल घेतला मित्रांनो. दुसऱ्या दिवशी टेक महिंद्राचा ट्रेड अवघ्या 36 रुपयाचा ट्रेड 100 रुपये झाला. किती पट बघा, 3 पट नफा दिला त्या ट्रेडने विद्यार्थ्यांना. मनप्पुरम असेल, आणि हा सुद्धा तो ट्रेड आहे ना, हा हेज केला होता, कारण मार्केटमध्ये अस्थिरता आहे, मार्केट उद्या गॅपडाऊन होण्याची शक्यता खूप हे आहे, जास्त वाटते. मग मनप्पुरमची लॉट साईज खूप मोठी होती, रिस्क वाटत होती, पण प्राईज ॲक्शन तर सांगत होतं की मार्केट स्टॉकमध्ये चांगली अपमूव भेटेल. म्हणून हा स्टॉक मित्रांनी, विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी ओव्हरनाईट कॅरी केला आणि सोबत हा हेज पण केला. आणि मजेची गोष्ट सांगतो, दोन्ही ट्रेडमध्ये मस्त पैसा भेटला. तरी सेन्सेक्सची एक्सपायरी कालसुद्धा विद्यार्थ्यांनी, आमच्या शुक्रवार होता 2 दिवसापूर्वी, तेव्हा त्यांनी मला वाटतं कुठचा दिवीस लॅब्समध्ये सुद्धा पोझिशन घेतले. सो सांगण्याचा उद्देश काय माहिती आहे मित्रांनो, मार्केटमध्ये अस्थिरता आहे, भीती आहे, मार्केट एका रेंजमध्ये काम करत आहे दिवसभरात, नक्की आहे. कारण जर तुम्ही मार्केटचं जर एक पद्धत बघितलीस तर मोठा गॅपअप होतो, मोठा गॅपडाऊन होतो आणि दिवसभर टाइमपास करतो. सो अशा बाजारात तुम्हाला BTST किंवा स्विंग ट्रेडिंगवर फोकस करणं खूप फायदेशीर आहे. सो इथे जर तुम्ही बघितलात, ओके, सो तुमच्या लक्षात येईल. आता टेक महिंद्राच बघूया आपण. चला, आपण जी पोझिशन घेतली होती ती ही बघा, ही ती पोझिशन. ओके, दिसतंय तुम्हाला 19 तारखेला, बरोबर आहे. इथून ती पोझिशन घेतली आणि इथपर्यंत गेली, कारण टार्गेट होतं लोअर बँड टू अपर बँड. हे मी नंतर सांगेन, पण मला हे सांगायचं आहे की ही स्ट्रॅटेजी किती प्रूव्हन आहे आणि किती प्रभावी आहे, हे सांगण्यासाठी मी ते ट्रेड दिले. पुन्हा सांगतो, आमच्याकडे कुठलाही बाय अँड कॉलचे टिप्स नसते, तर एक स्ट्रॅटेजी शिकवली जाते, एक सेटअप शिकवला जातो. तोच सेटअप मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फ्रीमध्ये शिकवला जातो. सो लक्षात येतं तुमच्या प्रत्येकाच्या. सो इथे बघा, हा जो सेटअप आहे, पुन्हा आपण ह्याच्यावरती BL वर येऊया. ओके, आम्ही BTST ट्रेड घेताना ना ही बघतो की बॉलिंजर बँडचा हा अवस्थेमध्ये आहे का तो स्टॉक, की एका स्क्वीजमध्ये आहे का. आणि ज्या वेळेस स्क्वीजमध्ये असताना अपर बँड ब्रेक होतो, त्या दिवशी तिथे व्हॉल्यूम दिसतो आहे, किंवा त्याच्यामध्येला कधी RSI, कधी MACD, जे स्ट्रेंथ दर्शवणारे इंडिकेटर आहे त्याचाही वापर केला जातो. पण आपण स्पेसिफिक आज ह्याच्यावरतीच बोलूया, बॉलिंजर बँडवर. सो इथे काय होतं आहे की ज्या वेळेस आता मी हे पोर्टफोलिओसाठी सांगतो. सी असं काही नाही पोर्टफोलिओसाठी, आम्ही जेव्हा स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा इंट्राडेमध्ये सुद्धा एखादी आम्हाला स्टॉकमध्ये ट्रेडिंग करायची असेल, तर आम्ही पहिला तो स्टॉक डे टाईम फ्रेममध्ये चेक करतो की डे टाईम फ्रेममध्ये तो कुठल्या अवस्थेत आहे. उदाहरणतः तो अपर बँडला फ्लट करत चालला आहे का, याला आम्ही वॉक विथ बँड बोलतात. ओके, सो त्याने अपर बँड ब्रेक केला आहे का, तो अपर बँडला धरून वर चालला आहे का, तरच आम्ही त्या ट्रेडमध्ये हात घालतो आहे. मग तो इंट्राडे असो किंवा स्विंग ट्रेडिंग, हे लक्षात घ्या. सो त्यामुळे मी सुरुवात ही डे टाईम फ्रेममध्ये करतो. तुम्ही जर इंट्राडेमध्ये काम करत असाल तर ही सवय नेहमी ठेवा की कुठलाही स्टॉक्स, भले तुम्ही कोणाकडनं कॉल्स ॲडवायझरी घेत असाल किंवा व्हॉटेवर, त्यांना सांगायला काय होतं आहे, पण तुम्ही जेव्हा तुमचे पैसे लावता ना, त्यावेळेस हे चेक करा की तो स्टॉक डे टाईम फ्रेममध्ये अपर बँडवरती आहे का, अपर बँडला फ्लट करत चाललं आहे का, हे पहिलं चेक करा. कारण पैसा आपल्या कष्टाचा, आपल्या घामाचा. ओके, एक सो काल विद्यार्थ्यांनी जेव्हा डिव्हिस लॅब कॅरी केला होता,
त्यावेळेस बघा अपर बँडला आहे तर आहे, नक्की आहे. ओके, मिडल बँडच्या वरती आहे तर आहे. सिम्पल मी गोष्ट सांगतो तुम्हाला बॉलिंजर बँडची. बॉलिंजर बँडमध्ये काम करत असताना ज्या वेळेस मिडल बँडच्या वरती प्राईज असेल, ह्या मिडल बँडला आम्ही लक्ष्मण रेषा ठरवतो की हा स्टॉप लॉस आहे. मग ते कुठल्याही टाईम फ्रेममध्ये काम करत असो, 5 मिनिटाचा असेल, 15 मिनिटाचा असेल, 1 तासाचा असेल, ज्या टाईम फ्रेममध्ये आपण काम करतो ना, आम्ही ह्या मिडल बँडला लक्ष्मण रेषा मानतो, पूर्ण लक्ष. कारण आमच्याकडे स्विंग ट्रेडिंगमध्ये काम करताना मोस्टली 1 तासाचे आणि 15 मिनिटाच्या टाईमवरती एक्झिक्युशन केलं जातं. पुन्हा सांगतोय, ट्रेड घेण्या अगोदर पहिला तो मोठ्या टाईम फ्रेममध्ये ॲटलिस्ट डे टाईम फ्रेममध्ये पहिला चेक केला जातो. तिथे जर आपण कन्व्हिन्स होतो तर त्यानंतर आपण जेव्हा तो ट्रेड घेतो आणि जेव्हा छोट्या टाईम फ्रेममध्ये त्याचं एक्झिक्युशन करतो तेव्हाची टाईम फ्रेम मी सांगतो. जर स्विंग ट्रेडिंग करत असेल तर 1 तासाचे आणि डे ट्रेडिंग BTSचे किंवा असं करत असेल तर 15 मिनिटाचे. ओके, पण जर निफ्टी बँक निफ्टीमध्ये जर इंट्राडे करत असेल तर तिथे सुद्धा पहिला ट्रेंड बघितला जातो मोठ्या टाईम फ्रेमवरती की बाबा तो अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे, आणि त्यानंतर ती टाईम फ्रेम सिलेक्ट केली जाते. इंट्राडेमध्ये निफ्टी बँक निफ्टीला 5 मिनिटाची टाईम फ्रेम ओके होते. ओके, पण एंट्रीसाठी डे टाईम फ्रेम, 1 तासाचे टाईम फ्रेम, 15 मिनिटाचे, मल्टी टाईम फ्रेममध्ये त्याचं हे केलं जातं, ॲनालिसिस केलं जातं. ओके, सो जर मी एखादा ट्रेड घेतला आहे, उदाहरणार्थ मी निफ्टीचा ट्रेड आम्ही त्या दिवशी घेतला होता विद्यार्थ्यांनी, सो त्याच्यामध्ये एकच असतं की 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये त्याला एक्झिक्युशन केलं जातं. जोपर्यंत तो 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये वरती आहे, मिडल बँडच्या वरती, तोपर्यंत त्या ट्रेडमध्ये राहण्यात काही हरकत नसते. पण पुन्हा सांगतो, आमचे विद्यार्थी इंट्राडेमध्ये पण काम करताना 15 मिनिटाचे टाईम फ्रेम बघतात. हे जे तुम्ही जे बघताय ना की खूप कमी ट्रेड ते लोक घेतात, त्याचं एकमेव कारण टाईम फ्रेम मोठे घेत आहेत. जोपर्यंत 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये निफ्टी मिडल बँडच्या वरती आहे तोपर्यंत त्यांची स्ट्रॅटेजी बाय ऑन डिप्सच असेल किंवा त्यांचा बायस हा तेजीचाच असेल. लक्षात येते, स्टॉकमध्ये पण तसंच. ओके, सो बॉलिंजर बँडचा उपयोग करताना एक गोष्ट छान समजते, जर बॉलिंजर बँडच्या मिडल बँडच्या वरती असेल तर आमचे विद्यार्थी हा सीईचा तेजीचा विचार करतात. इथे तुम्ही बघाल प्रत्येक वेळेस अप्पर बँडला टच करून तो परत मिडल बँडला येतो, इथे सपोर्ट घेतो, परत वरती जातो अप्पर बँडला, परत खाली. हे लक्षण आहे तेजीचं. तुम्ही बघा अप्पर बँडला टच झाला, परत खाली मिडल बँडला सपोर्ट घेतला, परत वर गेला, परत मिडल बँडला हे केला, परत वर गेला अप्पर बँडला. सो ही टेंडन्सी आहे. ओके, सो एक लक्षात येते तुमच्या की इथे खूप छान वाटतं, एक डोळ्यालाही सहज बरं वाटतं कम्पेअर टू EMA किंवा वेगळ्या गोष्टी वापरताना, की इथे काहीतरी आधार दिसल्यासारखा दिसतो बॉलिंजर बँडमुळे. व्हॉलॅटिलिटी रिलेटेड आपण करतोच, आपण सर्वात महत्त्वाचं की आपल्याला हे समजतं आहे की कुठे थांबायचं आहे, कधीपर्यंत त्या ट्रेडमध्ये थांबायचं आहे, कधी एक्झिट करायचं आहे. ही गोष्ट इथे खूप छान भेटते मित्रांनो. दुसरी गोष्ट सेम पी साईडला सुद्धा तसंच. तुम्ही जर बघाल, आपण निफ्टी बँक निफ्टीमध्येच बघूया त्यासाठी. हे बघा, जोपर्यंत मिडल बँडच्या खाली आहे ना तोपर्यंत कॉन्फिडेंटली मुलं आमचे थांबतात पीच्या ट्रेडमध्ये. जोपर्यंत तो मिडल बँडच्या वरती आहे तोपर्यंत ते सीचा ट्रेड होल्ड करत आहेत. ओके, सो सांगण्याचा उद्देश आहे की मिडल बँडला स्टॉप लॉस धरून ते चालत आहेत. सेम डे टाईम फ्रेममध्ये पण तुम्ही बघा कुठलाही स्टॉक किंवा कुठलाही, आता HDFC बँक बघा, मिडल बँडच्या खाली जोपर्यंत होता तोपर्यंत त्याच्या तेजीचा विचार करणं खूप चुकीचं आहे. ओके, सेम जेव्हा तो मिडल बँडच्या वरती होता तोपर्यंत आम्ही त्याला तेजीचाच विचार करतो, त्याच्यात मंदीचा विचार करत नाही. सो एक मजा येते. आमचे विद्यार्थी काय करतात, जर एखादा पोर्टफोलिओसाठी पण स्टॉक घ्यायचा असेल ना तर ते तेव्हा घेतात जेव्हा तो डे टाईम फ्रेमला वरती असतो आणि मिडल बँडच्या जोपर्यंत तो सोबत घेऊन चालतो आहे, मिडल बँडला जोपर्यंत धरून चालतो आहे तोपर्यंत ते त्या ट्रेडमध्ये जातात, कारण मिडल बँडच्या खाली आल्यानंतर त्यातून बाहेर पडतात. सो साधा आणि सोपी स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. ओके, एक दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये एक लक्षात येईल तुमच्या की दोन्ही प्रकार तुम्हाला समजले की सीमध्ये काय असतं, मिडल बँडच्या वरती असेल तोपर्यंत ते सीसाठी ट्रेडचा विचार करतात, मिडल बँडच्या खाली असेल तर पीसाठी. हा झाला एक भाग.
मजा कधी येते जेव्हा लोकांना समजायच्या अगोदर आपल्याला तो स्टॉक समजतो की याच्यात ब्रेकआउट झाला आहे. सो ब्रेकआउट स्ट्रॅटेजी कशी केली जाते, सो ज्या वेळेस अप्पर बँड ब्रेक केलं जातं, जसं मी मगाशी बिलचं दाखवलं, हा जो अप्पर बँड जेव्हा पंच होतो, जेव्हा क्रॅक होतो, सो त्याच्या हायला विद्यार्थी एंट्री घेतात आणि त्याच्या लोला स्टॉप लॉस ठेवतात. आणि हा स्टॉप लॉस ट्रेल कसा करतात, एकतर तो मिडल बँड घेत आहे, नाही तर अजून एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो, पुन्हा सांगतो, ही कुठली टिप्स नाही, हे मी फक्त माझं ॲनालिसिस, माझा अभ्यास सांगतो. इथे काय करतात ते, इथे ते सरळ सरळ एक EMA वापरतात, मूव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल. ओके, कितीचा असतो तर तो 10चा वापरतात. ते वापरून दाखवतो बघा, किती 10 हाय दिसला. आता तुम्हाला एकदम क्लिअर दिसण्यासाठी मी त्याचा रंग बदलतोय. सो दिसतंय तुम्हाला, खूप छान आपल्याला रॅली हे करता येते, कॅच करता येते. ओके, सो हा गोष्ट समजली तुम्हाला. ब्रेकआउट स्टॉक कसा ओळखता येतो, मोमेंटम स्टॉक. खूप लोक बोलतात ना की विद्यार्थी आमचे सांगत असतात की सर तुम्हाला तो स्टॉक पहिला कसा कळतो आणि तो स्टॉक कसा वर जातो. तर असं काही ज्योतिष किंवा असं काही नाही आहे, प्रॉपर एक अभ्यास आहे सेटअपचा. आणि जेवढं जास्त नॉलेज तुम्ही घ्याल ना तेवढं जास्त कॉन्फिडन्स. तुम्ही नॉलेज भले कमी घ्या पण त्याच्यावरती मास्टरी मिळवा, त्याच्यावर कन्सिस्टंट प्रॅक्टिस करा. बघा जगातनं सगळे तेच इंडिकेटर आहेत, त्याच गोष्टी आहेत, वेगळं काहीच नाही आहे. मी नेहमी सांगतो की मार्केटमध्ये ना तुम्हाला इथे फायनान्शियल कॅपॅसिटीपेक्षा तुमची मेंटल कॅपॅसिटी खूप महत्त्वाची. आणि मेंटल कॅपॅसिटी कधीपर्यंत शाबत राहते, जोपर्यंत तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात तोपर्यंत. ज्या दिवशी तुमचा ट्रेड किंवा तुम्ही लॉसमध्ये आहात त्या दिवशी तुमचं सगळं नॉलेज, सगळा सेटअप एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला. ओके, सो मार्केटमध्ये काम करायला खरोखरच मजा आहे मित्रांनो. आणि मी नेहमी सांगतो की आमच्याकडे जेव्हा लोक, कारण आमच्याकडे काय होतं की लोकांना टेस्टिंगसाठी, की खूप लोकांना असतं की यांचे ट्रेड खूप छान असतात, ॲनालिसिस, यांचे स्टॉक सिलेक्शन खूप छान आहे, सगळे पैसा विद्यार्थी चांगले मिळतात, पण आम्हाला चेक करायचं आहे. सो अशा लोकांसाठी ना 1 महिन्यासाठी एक कोर्स आहे, तो महिन्याचा कोर्स, मंथली कोर्स. पण ह्या कोर्समध्ये आमचा जो मेन कोर्स आहे ना तो दाखवतो तुम्हाला. ह्या कोर्समध्ये ना मित्रांनो आम्ही टिप्स किंवा ह्याच्यावरती विश्वास नाही ठेवत किंवा त्याच्यावरती आमचा फोकस नसतो. हा बघा, हा कोर्स आहे, हा मेंटरशिप कोर्स आहे, हँड होल्डिंग कोर्स आहे. इथे हाताला धरून एक प्रकारे शिकवलं जातो. आणि इथे ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला पैसे देऊ शकतात, ज्या गोष्टी सोप्या आहेत आणि सहज करता येतात, ह्या गोष्टीवरती, अशा सेटअपवरती आम्ही काम करतो. लाईव्ह मार्केट सपोर्ट असतो, संपूर्ण अभ्यासक्रम असतो, बेसिक ऑफ स्टॉक मार्केटपासून टेक्निकल ॲनालिसिसपासून ऑप्शन ट्रेडिंग नेमकं काय असतं, हा सगळा अभ्यासक्रम आहे. त्यांना पहिल्याच दिवशी आम्ही त्यांना पाठवून देतो. सोबत काही पॉवरफुल सेटअप असतात इंट्राडेसाठी, स्विंग ट्रेडिंगचे, ते त्यांना शिकवलं जातात, जेणेकरून आपल्याकडे शिकल्यानंतर पुन्हा त्यांना कुठे कोर्स घेण्याची, कुठे पैसे भरण्याची गरज लागू नये, की त्यांना स्वतःलाच एवढे एक्सपर्ट होता हवं, मास्टर होता हवं की ते स्वतःचे स्टॉक स्वतः निवडू शकतील. हा त्यामागचा होता. मोस्टली आम्ही 3 PM पॉवर स्ट्रॅटेजी, म्हणजे काय तर 3 वाजता आम्ही काही ट्रेड घेतो. मोस्टली आमचा फोकस BTST आणि स्विंग ट्रेडिंगवर असतो. आणि हे जे विद्यार्थी असतात ना, आम्ही त्यांना हे शिकवतो की असेच आपल्याला ट्रेड स्टॉक निवडायचे जे महिन्याभरात 5 ते 15% एक चांगली मूव देऊ शकतात. ओके, सो त्याच्यासाठी आपण मल्टिपल इंडिकेटरचा कसा वापर करतो, कशी आपण स्ट्रेंथसाठी RSIचा वापर करतो, कसा MACDचा वापर करतो, हे सगळं शिकवलं जातं. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आमचं ऑनलाईन हे असतं, वर्कशॉप असतो, ऑनलाईन असतो. ज्यांना वेळ भेटत नाही त्यांना त्याची रेकॉर्डिंग पाठवली जाते. पण एक सांगू का मित्रांनो, शिकण्याची मजाच खूप वेगळी आहे. एकदा मार्केट एकदम बोलता ना घट्टपणे शिकलात ना तुम्ही, आयुष्यात तुम्हाला ते एवढा पैसा देईल ना की बस रे बस. पण समजून घेणं, शिकणं, त्याचा सराव करणं हे खूप गरजेचं आहे. ओके, मी परत सेटअपवरती येतो. सो हा जो प्रकार आहे ना मित्रांनो, हा प्रकार बघा, पहिला झाला स्विच, जो लोकांना आवडत नाही कारण त्याच्यात पैसा जातो. पण तोच एक सेटअप असा आहे की जिथे मोठ्या ट्रेंडची ती नांदी असते, त्यामुळे हा सेटअप समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके,
त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे जो मला खूप आवडतो, कारण इथे खूप फास्ट पैसा बनतो आणि ऑप्शन ट्रेडिंगला हेच हवं असतं, फास्ट मनी. रेंगाळलेल्या मार्केटमध्ये पैसा बनत नाही, पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला पैसा बनवायचा असेल तर तुम्हाला मोमेंटम हवा, स्पीड हवा, आणि हा स्पीड ह्या प्रकारात येतो आणि ह्याला म्हटलं जातं वॉक विथ बँड. तुम्हाला इथे दिसेल बघा, ही जी प्राईज आहे ना ती बँडशी फ्लट करत चालली आहे. हे सगळ्यांचं इलू चालू आहे, एक दुसरीकडे सोडत नाही बघा एकमेकाच्या साथ, बँडला धरून चालत, म्हणून याला वॉक विथ बँड बोलतात. आणि हा सगळ्यात माझा आवडता आणि सगळ्यात जबरदस्त पैसा देणारा हा सेटअप आहे, जो मी तुम्हाला फ्रीमध्ये सांगतो. हॅलो, लक्षात येते? ओके. सो वॉक विथ बँड कुठल्याही टाईमफ्रेममध्ये बघा, कुठल्याही टाईमफ्रेममध्ये जर तुम्ही एखादा ट्रेड घेतलात मल्टिपल ॲनालिसिस करून अभ्यासाच्या आधारे, एज्युकेशनच्या वेळी फक्त एवढंच बघा की तो तुम्हाला वॉक विथ बँडच्या स्टेजमध्ये आहे का. जर तो वॉक विथ बँडच्या स्टेजमध्ये असेल तर तुम्ही त्याच्यात पैसा कमवू शकाल, अन्यथा तुम्हाला त्याच्यात फक्त पैसाच कमवायचा. कारण प्रीमियम डिके वगैरे सगळ्या गोष्टी तर असतातच टांगती तलवार ऑप्शन ट्रेडरला. सो ह्या सेटअपला आम्ही जास्त फोकस करतो. ओके, हे 2 प्रकार झाले. आणि तिसरा प्रकार जो ह्याच्यामध्ये असतो, आता ह्याच्यामध्ये मी हे सांगितलं की याला अजून टाईट कसं करू शकतो, तर ह्याच्यामध्ये आम्ही 10 EMAचा एक 10 EMA वापरतो आहे हायचा. ओके, एकच गोष्ट सांगेन मित्रांनो, जो सेटअप भले मी आता तुम्हाला फ्रीमध्ये सांगतो ना, त्याची व्हॅल्यू कधी कळेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही त्याच्यातून एक चांगला परिणाम मिळवाल, चांगला पैसा मिळू शकाल तुमच्या ह्याने, स्वतःच्या ह्याने, सरावाने. म्हणून सांगतो की भले फ्रीचा व्हिडिओ असेल तरी जर तुम्हाला खरोखरच ही स्ट्रॅटेजी आत्मसात करायची आणि शेअर बाजारातून सातत्यपूर्ण नफा मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ कमीत कमी 2-4 वेळा तुम्ही हे करा, रिवाइंड करून रिपीट करून बघा, तेव्हा तुमच्या ते डोक्यात घुसेल. खूप जबरदस्त स्ट्रॅटेजी. ह्या स्ट्रॅटेजीला आपण अजून जोड देऊ, म्हणजे जी स्टॉक सिलेक्शनची पद्धत आहे, जी ट्रेंड सिलेक्शनची पद्धत आहे, मग ते BTS ट्रेड असतो, स्विंगसाठीचे ट्रेड असतो, ते निवडण्याची पद्धत अजून जर तुम्हाला पॉवरफुल करायची असेल तर मित्रांनो ह्या सेटअपला RSI आणि MACDचा खूप कल्पकतेने वापर केला जातो. तुम्हाला जर तोही व्हिडिओ फ्रीमध्ये हवा असेल तर कमेंट्समध्ये लिहा, आणि ह्या व्हिडिओला कमीत कमी 500 लाईक तरी आले तर मी तो व्हिडिओ, जो आमच्या विद्यार्थ्यांसाठीचा व्हिडिओ आहे, म्हणजे येणाऱ्या शनिवारी मी आमचे जे प्रो ट्रेडरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा सेमिनार घेतो आहे की बॉलिंजर बँडचे ॲडव्हान्स जो सेटअप आहे तो नेमका कसा करतात, कशा पद्धतीत तो ट्रेड एक्झिक्यूट केला जातो, कशी RSI आणि MACDची त्याला जोड दिली जाते, आणि कसं आपल्याला त्या आधारे एकाच ट्रेडमध्ये एक मोठा नफा घेता येईल, तो पण मिनिमम रिस्क कंट्रोल करता येईल. ओके, सो हे लक्षात आलं ना तुमच्या. हवं असेल तुम्ही अच्छा, जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला खरोखर मार्केट शिकायचं असेल मित्रांनो, आमचं टेलिग्राम चॅनल आहे, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. इथे मी लाईव्ह मार्केटमध्ये ना मित्रांनो तुम्हाला आमचे ट्रेड ॲनालिसिस आहे ना ते तिथे शेअर करत असतो स्टडी पर्पजसाठी. प्लस काही विद्यार्थी असतात, त्यांच्या काही गोष्टी असतात त्याही तिथे शेअर होत असतात, त्यांचं प्रॉफिट असेल, त्यांचा सक्सेस असेल. ह्याचा एक फायदा होतो की विद्यार्थ्यांचा जेव्हा आपण बघतो की एखादी सामान्य कुटुंबातली आपली मराठमोळी स्त्री आहे, एखादा शेतकरी बांधव आहे, एखादा नोकरदार आहे, की तो सातत्याने रोज पैसा जेव्हा कमवत असतो आणि तो आपल्याला दिसत असतो, तेव्हा आपल्या इथे सुद्धा एक ती निर्धाराची ठिणगी पेटते, अरे यार ही व्यक्ती करतात, आपण का नाही करू शकत नाही. आणि तुमच्या ती जिद्द तयार होते शिकण्याची, समजण्याची, आणि आपणही तसंच चांगला पैसा मिळवण्याची. आणि ही जोपर्यंत आग लागत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत काहीच नाही. आणि म्हणून प्रत्येकाने हा टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, आवर्जून सहभाग घ्या आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. कारण येणाऱ्या काळात मी असे भन्नाट स्ट्रॅटेजी, मग ते इंट्राडेसाठी असेल, स्क्लॅपिंग स्ट्रॅटेजी असेल, स्विंगसाठी स्ट्रॅटेजी असेल, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवणार आहे. सो तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा आहे तेही मला कमेंट्समध्ये लिहा. आणि हा जमल्यास
हा जो कोर्स आहे आमचा मेंटरशिपवर, भले तो 1 महिन्यासाठी कसं आहे, एकदा तरी तो जॉईन करा आणि बघा कशा पद्धतीत आपले सामान्य कुटुंबातले मराठमोळी मुलं धमाल काम करत आहेत. सो आज इथेच थांबूया मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कमेंट्समध्ये कळवा. काही तुमच्या क्वेरीज असतील, काही तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला शिकायचं असेल, तुम्हाला अजून काही समजून घ्यायचं असेल, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असेल किंवा अजून काही गोष्टी आहेत, सो मला पर्सनली फोन करा, मेसेज करा. ओके. पण एक सांगतो, शेअर मार्केटची साथ धरल्याशिवाय येणारा काळ खूप कठीण आहे. आणि कारण परिस्थिती एवढी विदारक असेल ना मित्रांनो, आपला पैसा ज्यांची नोकरी आहे ना त्यांची पण नोकरी टिकेल की नाही हे कोणीच सांगू शकत नाही. महागाई प्रचंड असेल, नोकऱ्या जातील, खूप हैराण होणार आहेत, कर्जाचे हप्ते वाढतील, म्हणजे इन्कम कमीने खर्च जास्त. सो तुम्हाला जर पॅसिव्ह इन्कमसाठी तुम्ही जर मार्केट्सकडे बघता, जर तुम्ही एक्स्ट्रा इन्कमसाठी किंवा मेन इन्कमसाठी मार्केटकडे बघता आणि तुम्हाला मार्केट शिकण्याची, समजण्याची जर तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला जर मदत हवी असेल तर आवर्जून फोन करा. आज इथेच थांबूया. तुमची काळजी घ्या, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, कॅपिटलची काळजी घ्या आणि चांगला नफा माझा मार्केटमधनं कमवा. आज इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.